अध्यापनाची प्रतिमाने मॉडेल्स ऑफ टीचिंग हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। अध्यापनाची प्रतिमाने ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण अध्यापन प्रतिमानांची आवश्यकता, अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, अध्यापन प्रतिमानांचे प्रकार, अध्यापनाची प्रतिमाने आणि त्यांचे उपपत्तिकार आणि अध्यापन प्रतिमानांचे घटक, तर या मुद्द्यांमधून अध्यापनाची प्रतिमाने ही संकल्पना आपण समजून घेणार आहोत। अध्यापनाच्या पद्धती तुम्हाला माहीत आहेत, अध्यापनाची तंत्र तुम्हाला माहीत आहे। मग अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे काय? तर अध्यापन करत असताना अध्यापनाचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे विद्यार्थ्यांचं अध्ययन सुलभ झालं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिलं पाहिजे, विद्यार्थ्यांना ते आकलन झालेलं असलं पाहिजे, तर हे अध्यापनाचे उद्देश असतात। आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं होण्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात। तर या पद्धतींचा वापर करत असताना असं लक्षात येतं की कोणतीही एखादी पद्धती अतिशय उपयुक्त असं दिसून येत नाही। मग असं का होतं? तर ज्या अध्ययनाच्या उपपत्ती आहेत, सिद्धांत आहेत, नियम आहेत, तर यांचा आणि पद्धतींचा कुठे ताळमेळ दिसून येत नाही आणि त्यामुळे असं होतं की अध्यापनाची एखादी अतिशय उपयुक्त अशी पद्धती नाही। आणि मग यावर उपाय काय? तर यासाठी शिक्षण तज्ज्ञांनी अध्ययनाच्या ज्या उपपत्ती आहे त्यांचा आणि पद्धतीची सांगड घालून अध्यापनाची प्रतिमानं ही विकसित केलेली आहे। तर अध्यापन प्रतिमानांची आवश्यकता काय आहे? तर प्रभावी अध्यापन करण्यासाठी अध्यापन प्रतिमानांची आवश्यकता आहे। आणि जो आशय असतो तर त्या आशयाचा उद्देश कोणता आहे? आपण आशय शिकवत असताना वेगवेगळे उद्देश हे ठेवलेले असतात। काही वेळा आपल्याला संकल्पना स्पष्ट करायची असते, काही वेळा कमी वेळात अधिक माहिती द्यायची असते, काही वेळा विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत करायची असते, काही वेळा विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करायचं असतं। तर आशयाचे वेगवेगळे उद्देश असतात आणि या वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळी अध्यापनाची प्रतिमानं आहे। आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की अध्यापन प्रतिमानांची आवश्यकता काय? तर उद्देश केंद्रीय अध्यापन करण्यासाठी अध्यापन प्रतिमानांची आवश्यकता आहे। आपल्याला असं आणखी म्हणता येईल की अध्यापनासाठी योग्य वातावरण करण्यासाठी, तर विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं व्हावं यासाठी योग्य वातावरण निर्मितीची गरज असते आणि अध्यापन प्रतिमानामुळे अध्यापनासाठी योग्य वातावरण निर्माण करता येतं। या प्रकारे आपण प्रभावी अध्यापन करण्यासाठी, उद्देश केंद्रीय अध्यापन करण्यासाठी आणि अध्यापनासाठी योग्य वातावरण करण्यासाठी अध्यापन प्रतिमानांची आवश्यकता आहे असे म्हणू शकतो। मग अध्यापनाचं प्रतिमान म्हणजे काय? तर आपल्याला अगदी सोप्या भाषेत असं म्हणता येईल की विद्यार्थ्यांना आकलन चांगलं व्हावं यासाठी केलेला अध्यापनाचा आराखडा म्हणजे अध्यापन प्रतिमान। मग या आराखड्यामध्ये कोणकोणता विचार केला गेला पाहिजे? तर वर्गातील अध्यापन आणि अध्यापनासाठी वापरले जाणारे साहित्य यांचे नियोजन करण्यासाठी वापरला जाणारा आराखडा म्हणजे अध्यापन प्रतिमान। म्हणजे हा आराखडा तयार करत असताना वर्गामध्ये काय अध्यापन करायचं आहे, त्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे, त्याचं नियोजन कसं करायचं, तर हा सर्व आराखडा म्हणजे अध्यापनाचं प्रतिमान। आपल्याला असंही म्हणता येतं की सुस्थिर तत्वाद्वारे विद्यार्थी व शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने वर्गामध्ये तयार केलेले वातावरण म्हणजे अध्यापन प्रतिमान। जेव्हा अध्यापन करायचं असतं तर विद्यार्थ्यांना आकलन केव्हा होईल की जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक यांचं सहकार्य असेल, विद्यार्थीही शिक्षणामध्ये सहभागी असतील, म्हणजे की परस्पर सहकार्याचं वातावरण हे अतिशय गरजेचं असतं। आणि प्रतिमान त्यालाच म्हणतात की ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये परस्पर सहकार्याचं वातावरण तयार होईल, तर ते म्हणजे प्रतिमान। वर्गामध्ये किंवा अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा आकृतिबंध किंवा आराखडा म्हणजे अध्यापन प्रतिमान। तर एक
आराखडा आहे अध्यापनाचं प्रतिमान म्हणजे, आणि या आराखड्यामध्ये आपल्याला कोणतं साहित्य वापरायचं आहे, कसं वातावरण असलं पाहिजे, कोणकोणत्या कृती करायच्या आहे, तर अध्यापन करण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन करणारा असा हा आकृतिबंध म्हणजे अध्यापनाचं प्रतिमान. तर हे आपण आपल्या सोप्या शब्दांमध्ये समजून घेतलं. आता काही व्याख्या आपण पाहू. तर परस्पर संबंध किंवा प्रक्रिया यांना एका स्थितीतून ज्या स्थितीत चांगल्या अभ्यासता येतील त्या स्थितीत नेण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे प्रतिमान. आणि म्हणजेच आपल्याला आपण जे म्हणत आहोत की प्रभावी अध्यापनासाठी, तर ते यामधून सिद्ध होत आहे की प्रतिमान म्हणजे काय, की साधारण स्थिती नाही तर जास्तीत जास्त चांगल्या स्थितीमध्ये वापरलं जाणारं साधन म्हणजे प्रतिमान आहे. एलेन गेज यांनी केलेली व्याख्या आहे, अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे अध्यापन विषयक विचारांची पद्धती किंवा संशोधनाचा आकृतिबंध होय. ब्रूस जॉईस यांची व्याख्या आहे, अध्यापनाची प्रतिमाने ही केवळ प्रारूपे आहेत. ही प्रारूपे विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती निर्माण करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करतात. ब्रूस जॉईस आणि मार्शा विल यांची व्याख्या आहे, अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे एक अशा प्रकारचे नियोजन किंवा नमुना की ज्याद्वारे अभ्यासक्रमाची रचना करता येते, ज्याद्वारे ज्ञानाधारित साहित्य तयार करता येते आणि ज्यातून वर्गात अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करता येते. आपण संकल्पना समजून घेत असताना जे मुद्दे पाहिले तर तेच या व्याख्यांमध्ये आलेले आहे की हे एक आराखडा आहे, नियोजन आहे आणि ज्यामुळे वर्गाचं वातावरण हे अध्यापनासाठी हे अधिकाधिक चांगलं होत असतं. त्यानंतर पुढचा आपण विचार करणार आहोत ते म्हणजे प्रतिमानांची वैशिष्ट्ये कोणती. तर प्रतिमानांची वैशिष्ट्ये आपल्याला मुख्य 5 वैशिष्ट्ये सांगता येतात. तर ते म्हणजे वैज्ञानिक पद्धती आहे प्रतिमानं, त्यानंतर अध्ययन पद्धतींविषयी स्पष्टता त्यामध्ये असते, वातावरणाविषयी स्पष्टता असते, पद्धतीविषयी स्पष्टता असते आणि साधनांविषयी स्पष्टता असते. तर ही 5 वैशिष्ट्ये आपल्याला प्रतिमानांची सांगता येतील. मग वैज्ञानिक पद्धती कोणत्या अर्थाने, तर अध्यापन प्रतिमान कोणत्याही प्रकारचं असलं तरी त्याला एक वैज्ञानिक बैठक असते. वैज्ञानिक बैठक म्हणजे की त्यामध्ये निश्चित ठरवलेलं असतं आणि एक तर्कशुद्ध मांडणी त्यामध्ये असते आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की ती एक वैज्ञानिक पद्धत आहे. प्रतिमानाच्या बैठकीचा पाया जो आहे तर तो वैज्ञानिक आहे. वैज्ञानिक म्हणजे जे पद्धतशीर आहे. अध्यापनाच्या कोणत्याही प्रतिमानाची मांडणी ही पद्धतशीर असते आणि सर्व प्रतिमानांचे उद्गाते जे आहेत तर ते संशोधक आहेत. म्हणजेच अध्यापनाच्या प्रतिमानांची बैठक ही वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे. यामध्ये एक विशिष्ट मांडणी असते आणि म्हणून याला आपण वैज्ञानिक पद्धती असं म्हणत आहोत. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अध्ययन पद्धतीविषयीची स्पष्टता. तर अध्ययन प्रभावी व्हावं, गतिमान व्हावं, सुलभ व्हावं म्हणून अध्यापनाचं प्रयोजन असतं, अध्यापन हे करायचं असतं. अध्यापनानंतर विद्यार्थी कोणत्या अध्ययन पद्धतीचा उपयोग करेल, त्याच्या वर्तनात कोणत्या स्वरूपाचा इष्ट बदल अपेक्षित आहे, अध्यापनाच्या पद्धतीविषयी स्पष्टता, तर हे अध्यापन प्रतिमानाचं वैशिष्ट्य आहे. तर विद्यार्थी कोणत्या प्रकारे अध्ययन करतील हे सुद्धा अध्यापनाच्या प्रतिमानांमध्ये ठरवलेलं असतं. त्यानंतरचं तिसरं जे वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे वातावरणाविषयी स्पष्टता. तर अध्यापनाची प्रतिमानं ही अनेक आहेत, म्हणजे 22 तर निश्चितच आहेत आणि यामध्ये काही प्रतिमानं हे वर्गाच्या वातावरणाशी संबंधित असतात, तर काही प्रतिमानं हे वर्गाच्या बाहेरच्या वातावरणाशी संबंधित असतात. अध्यापनाच्या प्रतिमानामध्ये कोणत्या वातावरणात कोणतं प्रतिमान उपयुक्त आहे तर हे स्पष्ट नमूद केलेलं असतं. म्हणजे आपण कोणती वैशिष्ट्ये पाहिले तर अध्यापन प्रतिमानाला एक वैज्ञानिक बैठक आहे, म्हणजे तर्कशुद्ध मांडणी त्यामध्ये असते. दुसरं पाहिलं की विद्यार्थी अध्ययन कोणत्या पद्धतीने करतील हे सुद्धा निश्चित केलेलं असतं आणि वर्गातील वातावरण कसं असेल तर हे याची सुद्धा स्पष्टता प्रतिमानांमध्ये असते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पद्धतींविषयी स्पष्टता. तर अध्ययन प्रभावी व्हावं, गतिमान व्हावं, सुलभ व्हावं
यासाठी अध्यापन हे असतं. आणि विद्यार्थ्यांमध्ये कोणता वर्तन बदल हवा आहे, त्यासाठी कोणती पद्धती वापरायची आहे, तर ही पद्धतीसुद्धा स्पष्ट ठरवलेली असते. कोणत्या क्रमाने जायचं आहे, कोणती पद्धती वापरायची आहे, तर याचा अतिशय सूक्ष्मपणे विचार मानसशास्त्रीय बैठकीचा आधार घेऊन यामध्ये केलेला असतो. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे साधनांविषयीची स्पष्टता. तर अध्यापनाचं प्रतिमान वापरत असताना कोणत्या साधनाचा वापर करायचा आहे, त्यासाठी कोणकोणत्या बाबी सहाय्यक आहेत, तर याची निश्चित कल्पना असते. म्हणजे तर्कशुद्ध मांडणी यामध्ये असते. विद्यार्थी कोणत्या प्रकारे अध्ययन करणार आहे ते निश्चित असतं. वर्गातलं वातावरण कसं असलं पाहिजे हे निश्चित केलेलं असतं. पद्धती कोणती वापरायची आहे, कोणत्या क्रमाने जायचं आहे हे प्रतिमानामध्ये निश्चित असतं. आणि त्यासाठी कोणती साधनं वापरणार आहेत तर हे निश्चित असतं. असं अध्यापन प्रतिमानाचे 5 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. मग अध्यापनाची जी प्रतिमानं आहेत तर ही 22 प्रतिमानं ब्रूस जॉयस आणि मार्शा विल यांनी शोधून काढलेली आहे. आणि या 22 प्रतिमानांचं त्यांनी 4 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणि ते म्हणजे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने. तर असे 4 गटामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे. या वर्गीकरणावरून तुमच्या लगेच लक्षात येईल की अभ्यासक्रमाचा जो हेतू असतो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं, तर हा या ठिकाणी विचार केलेला आपल्याला दिसतो. आपण अध्यापन करत असताना अध्यापन पद्धती ज्या आहेत तर यामध्ये बहुतेक बोधात्मक क्षेत्राचाच विचार केलेला दिसतो आणि भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्राकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं. परंतु अध्यापनाच्या प्रतिमानांचा विचार करत असताना व्यक्तीचा सर्वांगीण विकासाचा पुरेपूर विचार केलेला आहे. आणि ही 22 प्रतिमानं या 4 विभागांमध्ये विभागलेली आहे. ते म्हणजे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानं, व्यक्तिगत विकास प्रतिमानं, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानं आणि वर्तन परिवर्तन प्रतिमानं. अध्यापनाच्या प्रतिमानांचं वर्गीकरण करत असतानाचा पहिला प्रकार म्हणजे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानं. तर ज्ञानात्मक, वैचारिक आणि बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणावा हे या प्रतिमानांचं उद्दिष्ट असतं. मग ज्ञानाचा किंवा ज्ञान प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित असतात, तर एक म्हणजे माहिती गोळा करणं, माहिती संग्रहित करणं, त्या माहितीचं विश्लेषण करणं, वर्गीकरण करणं, त्याला अर्थ लावणं, हे सर्व ज्ञानामध्ये येत असतं. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की ज्ञान प्रक्रियाकरणात प्राप्त परिस्थिती किंवा साधनांच्या माध्यमातून माहिती किंवा ज्ञानकण गोळा करण्याचे व संग्रहित करण्याचं कौशल्य प्राप्त करणं हे या ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांमध्ये येत असतं. ज्ञानाचं विश्लेषण कसं करावं, वर्गीकरण कसं करावं, त्यामधून एखादी संकल्पना कशी समजून घ्यावी, तर या क्षमता विकसित करणं हे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांमध्ये येत असतं. तर यामध्ये समस्यांचा शोध घ्यायचा, समस्येचं निराकरण करायचं, तर समस्येचं निराकरण करण्याची क्षमता, विचार करण्याची क्षमता, पृथक्करणात्मक आणि संयोजनात्मक विचार करणं, उद्गामी आणि अवगामी विचार करणं, तर या सर्व बाबी ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांमध्ये येत असतात. यामध्ये कोणकोणती प्रतिमानं येतात, तर ते म्हणजे उद्गमन प्रतिमान. उद्गमन प्रतिमानाचे उद्गाता आहेत हिल्डा टाबा आणि याचं उद्दिष्ट असतं उद्गमन विचार प्रक्रियेस चालना देणं. तर हे या प्रतिमानाचं उद्दिष्ट आहे. दुसरं जे प्रतिमान आहे ते आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान. याचे उद्गाता आहेत जेरॉम ब्रुनर आणि संकल्पना साध्य करणे हे या प्रतिमानाचं उद्दिष्ट आहे. तिसरं जे प्रतिमान आहे ते आहे बोधात्मक विकास प्रतिमान. याचे उपपत्तिकार आहेत जीन पियाजे आणि बौद्धिक विकास करणं हे याचं उद्दिष्ट आहे. चौथा आहे अग्रज संघटक प्रतिमान.
याचे उद्गाता आहेत डेव्हिड आसुबेल. आणि जेव्हा कमी वेळामध्ये अधिक माहिती देणं हे उद्दिष्ट असतं, म्हणजेच माहितीचं अर्थपूर्ण संग्रहण करणं व बोधात्मक संरचना दृढ करणं हे उद्दिष्टासाठी अग्रज संघटक प्रतिमान हे वापरलं जातं. त्यानंतर पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, याचे उद्गाता आहेत रिचर्ड सचमन. आणि परिकल्पना निर्मिती व समस्येची उकल करणं, तर या उद्दिष्टासाठी हे प्रतिमान वापरलं जातं. 6वं प्रतिमान आहे स्मृती प्रतिमान, तर याला स्मरणशक्ती प्रतिमान असं सुद्धा म्हटलं जातं. याचे उद्गाता आहेत जेरी ल्युकस. आणि स्मरणशक्तीला चालना देणं हे या प्रतिमानाचं उद्दिष्ट असतं. 7वं प्रतिमान आहे वैज्ञानिक पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, यालाच जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान असंही म्हटलं जातं. याचे उद्गाता आहेत जोसेफ श्वाब. आणि वैज्ञानिक माहिती पृच्छेद्वारे एकत्रीकरण, विश्लेषण आणि तपासणी करणं हे याचं उद्दिष्ट असतं. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी ज्ञान कसं ग्रहण करायचं, तर त्यामध्ये ज्या ज्या बाबी येतात तर त्यावर आधारित ही 7 प्रतिमानं ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांमध्ये येत असतात. त्यानंतर आहेत व्यक्तिगत विकास प्रतिमानं. आपण आधीच पाहिलं की व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणं, आदर्श नागरिक निर्माण करणं हे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट असतात. आणि सर्व पद्धतींमध्ये बौद्धिक पातळीचाच विचार केलेला असतो. तर प्रतिमानांचा विचार करत असताना व्यक्तिमत्व विकास हे सुद्धा उद्दिष्ट विचारात घेतलेलं आहे. तर प्रत्येक विद्यार्थी यामध्ये काही व्यक्तिवैशिष्ट्य असतात, काही सुप्त शक्ती असतात. तर त्या सुप्त शक्तींचा शोध घ्यायचा, त्याचा विकास करायचा हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. आणि विकास हा भावनिक असतो. तर विद्यार्थ्याच्या व्यक्तिवैशिष्ट्याचा विकास करून त्याचं भावजीवन समृद्ध करणं आणि त्यामुळे सामाजिक वातावरण चांगलं करणं, पर्यावरणाशी आणि सामाजिक वातावरणामध्ये विद्यार्थी सर्जनशील कसा राहील, तर हा सर्व विचार व्यक्तिगत विकास प्रतिमानांमध्ये केलेला असतो. तर व्यक्तिगत विकास प्रतिमानाचं उद्दिष्ट हे व्यक्तिमत्वाचा विकास करणं हे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्यामध्ये विद्यार्थ्याची विविधता ही लक्षात घेतली असते. विद्यार्थ्याच्या गरजा कोणत्या आहे, विद्यार्थ्याच्या क्षमता कोणत्या आहेत, तर यानुसार अध्यापन हे झालं पाहिजे. तर ही व्यक्तिगत विकास प्रतिमानं आहेत, तर ती व्यक्तीच्या भावजीवनावर जास्त फोकसिंग करत असतात. तर यामध्ये कोणकोणते प्रतिमानं येतात, तर यामध्ये येतं अनिर्देशित अध्यापन प्रतिमान. तर यालाच अप्रत्यक्ष अध्यापन प्रतिमान असं सुद्धा म्हटलं जातं. याचे उद्गाता आहे कार्ल रॉजर्स. आणि मानवी संबंध विकसित करण्यासाठी अनुदेशन देणं हे याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आहे सर्जनात्मक प्रतिमान. तर याचे उद्गाता आहेत विल्यम गार्डन. तर विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित करणं हे या प्रतिमानाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतरचं तिसरं आहे जाणीव जागृती प्रतिमान. याचे उद्गाता आहेत जॉर्ज ब्राऊन आणि विल्यम शूज. तर याचं उद्दिष्ट आहे आत्मबोध व आत्मजागृती क्षमता वाढवणं, व्यक्तीमधील जागृतीचा विकास आणि व्यक्तीच्या इंद्रिय पातळीवरील संवेदन क्षमताचा विकास करणं हे या प्रतिमानाचं उद्दिष्ट आहे. चौथं प्रतिमान आहे संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान. याचे उद्गाता आहेत डेव्हिड हंट. आणि व्यक्तिगत गुंतागुंती सोडवण्याची क्षमता वाढवणे आणि लवचिकता वाढवणे हे या व्यक्तिगत विकास प्रतिमानांचं वैशिष्ट्य आहे. तिसरा जे वर्गीकरणाचा प्रकार आहे तो आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. तर आदर्श नागरिक निर्माण व्हावा हे सुद्धा अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट असतं आणि ते साध्य करण्यासाठी या प्रकारची प्रतिमानं वापरली गेली पाहिजे. तर विद्यार्थ्याच्या सामाजिक अंगाचा विकास करणं, त्यांच्या नागरिकत्वाचा विकास करणं हे शिक्षणाचं ध्येय आहे. आणि विद्यार्थी शाळेमध्ये असतानाच त्याचा समाजातल्या इतर व्यक्तींशी जे संबंध येतात तर ते कसे असले पाहिजे, तर याची सामाजिक जाणीव
विद्यार्थ्यामध्ये व्हावी. सामाजिक जबाबदारी कोणती आहे, लोकशाहीचे मूल्य कोणते आहे, तर याचं बीज विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणातूनच रुजलं पाहिजे. सामाजिक आंतरक्रिया या वाढल्या पाहिजे आणि म्हणून ही सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानं असतात. तर सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानांमध्ये कोणकोणते प्रतिमानं येतात, तर न्यायतत्व शास्त्रीय अन्वेषण प्रतिमान हे येतं. याचे उद्गाता आहेत डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेवर. तर सामाजिक समस्यांचं न्यायतत्वानुसार विचार आणि चिंतन करणं हे उद्दिष्ट या प्रतिमानाचं आहे. दुसरं जे प्रतिमान आहे ते आहे समूह अन्वेषण प्रतिमान. याचे उद्गाता आहे जॉन ड्यूई. आणि लोकशाही प्रक्रियेतून शिक्षण घेण्याची क्षमता निर्माण करणं हे या प्रतिमानाचं उद्दिष्ट आहे. तिसरं प्रतिमान आहे सामाजिक अभिरूपता प्रतिमान. तर सरीन बुकॉक हे याचे उद्गाता आहेत. आणि समाजासारखी परिस्थिती निर्माण करून आणि अध्यापन करणं हे या प्रतिमानाचं उद्दिष्ट आहे. चौथा आहे सामाजिक पृच्छा प्रतिमान. याचे उद्गाता आहे बायरन मॅसियस. आणि सामाजिक समस्येचं तर्कसंगत निराकरण आणि तर्कानुमानाच्या सहाय्याने शैक्षणिक पृच्छा करणं तर हे याचा उद्देश आहे. तर न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान आणि सामाजिक पृच्छा प्रतिमान यामध्ये कोणता फरक आहे, तर न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान यामध्ये समस्या सोडवायची आहे ती न्यायतत्वानुसार आणि सामाजिक पृच्छा प्रतिमानामध्ये समस्या सोडवायची आहे तर ती तर्कसंगत विचार करून. तर अशा प्रकारे पाचवं प्रतिमान आहे ते म्हणजे भूमिका पालन प्रतिमान. याचे उद्गाता आहेत फॅनी शेफल आणि जॉर्ज शेफल. तर सामाजिक आणि व्यक्तिगत मूल्यांची चिकित्सक जाणीवेची निर्मिती करणं हे या प्रतिमानाचा उद्देश आहे. त्यानंतरची पद्धती आहे प्रतिमान आहे प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान. याचे उद्गाता आहे बेथल व माइन. तर प्रत्यक्ष कृतीतून अध्ययन करणं हा याचा उद्देश आहे. सातवं प्रतिमान आहे वर्गसभा प्रतिमान. याला सामाजिक समस्या निराकरण असंही म्हटलं जातं. याचे उद्गाता आहेत विल्यम ग्लॉसर. आणि समूहाचा एक घटक म्हणून स्वकर्तृत्वाची जाणीव करून देणं हे या प्रतिमानाचा उद्देश आहे. त्यानंतर पुढचं जे प्रतिमानांचा प्रकार आहे तो आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान. तर परिवर्तनाच्या सिद्धांतावर ज्या अध्ययनाच्या उपपत्ती आहेत तर विद्यार्थ्यांचं जे बाह्य वर्तन आहे तर त्या वर्तनावर त्या दृश्य वर्तनाच्या परिवर्तनावर या प्रतिमानांमध्ये भर दिलेला आहे. तर असे अनुभव द्यायचे विद्यार्थ्यांना, त्याची क्रमबद्ध रचना करायची की ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये इष्ट परिवर्तन हे घडून येईल. तर अशा प्रकारे हे वर्तन परिवर्तन प्रतिमानं आहेत. तर यामध्ये कोणकोणते प्रतिमानं येतात तर ते म्हणजे संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान. B.F. स्किनर हे याचे उद्गाता आहेत. आणि संभाव्य परिस्थितीचं व्यवस्थापन करणं हे या प्रतिमानाचा उद्देश आहे. त्यानंतर आहे आत्मनियंत्रण प्रतिमान. B.F. स्किनर हे याचे उद्गाता आहे. आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास विद्यार्थ्याला शिकवणे हे याचा उद्देश आहे. त्यानंतर प्रशिक्षण प्रतिमान. याचे उद्गाता आहेत रॉबर्ट गॅने. आणि विद्यार्थ्याला कौशल्य शिकवणं हे या प्रतिमानाचा उद्देश आहे. पुढचा चौथं प्रतिमान आहे मानसिक ताणतणाव प्रतिमान. मानसिक ताण कपात प्रतिमान. जे उल्फ हे याचे उद्गाता आहेत. आणि मानसिक संघर्ष व ताण कमी करणं हे या प्रतिमानाचा उद्देश आहे. त्यानंतरचा पाचवं प्रतिमान आहे आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान. जे उल्फ याचे उद्गाता आहेत. आणि आत्मविश्वास निर्माण करणं विद्यार्थ्यामध्ये हे याचा उद्देश आहे. आणि सहावं प्रतिमान आहे निसंवेदन क्षमता प्रतिमान. याचेही जे उल्फ हे उद्गाता आहेत. आणि विद्यार्थ्यांमध्ये संवेदन क्षमता निर्माण करणं हे या प्रतिमानाचा उद्देश आहे. तर अशा प्रकारे आपण प्रतिमानांचं वर्गीकरण आणि त्यामध्ये कोणकोणते प्रतिमानं येतात, त्याचा कोणते उद्गाता आहेत आणि कोणत्या उद्देशासाठी हे प्रतिमान वापरायचं आहे तर हे आपण पाहिलं. तर प्रतिमान कोणतं वापरावं,
कोणत्या प्रकारे वापरावं, तर यामध्ये लवचिकता आहे, पण अतिशय लवचिकता ही कामाची नाही. तर ते कोणत्या पद्धतीने घेतलं पाहिजे, तर त्या नियमानुसार ते असावं. प्रतिमानांचा विचार करत असताना त्यामध्ये विशिष्ट रचना असते. प्रतिक्रिया कोणत्या प्रकारे द्यावी ते ठरलेलं असतं. शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया कशा असाव्यात हे ठरलेलं असतं. आणि कोणतं साहित्य वापरावं हाही क्रम ठरलेला असतो. तर प्रतिमानाचं याला तत्त्व असंही म्हटलं जातं किंवा प्रतिमानाचे घटक असं म्हटलं जातं. तर प्रतिमानांना एक विशिष्ट रचना असते. तर या रचनेमध्ये पहिलं जे येतं ते म्हणजे की रचना किंवा क्रम. तर आपण जसं पद्धतीच्या पायऱ्या असतात, तर तसं प्रतिमानांच्या सुद्धा पायऱ्या असतात आणि त्या विशिष्ट पायऱ्यांच्या त्या विशिष्ट क्रमाचा अवलंब आपल्याला करायचा असतो. हर्टबार्टची पंचपदी तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यामध्ये आधी प्रस्तावना, त्यानंतर हेतुकथन, त्यानंतर विषय विवेचन, मग मूल्यमापन, गृहपाठ हा जसा क्रम असतो, तर तसं प्रत्येक प्रतिमानाच्या या वेगवेगळ्या पायऱ्या असतात की कोणतं आपण अध्यापनाला सुरुवात कशी करायची, कोणते अनुभव द्यायचे, कोणते अनुभव आधी, कोणते नंतर, तर हे ठरवायचं असतं. तर यालाच आपण पायऱ्या असं म्हणतो. तर याच्यामध्ये प्रतिमानानुसार पायऱ्या या वेगवेगळ्या असतात आणि त्या पायऱ्यांनुसारच अध्यापन हे करायचं असतं. त्यानंतरचा दुसरा जो घटक आहे तो आहे प्रतिक्रियेचा सिद्धांत. तर विद्यार्थ्याकडनं आपल्याला कोणता प्रतिसाद मिळणार आहे आणि त्यावर शिक्षकाची प्रतिक्रिया काय असली पाहिजे, तर याचं प्रत्येक प्रतिमानानुसार निकष ठरलेले असतात आणि त्यासंबंधीचं मार्गदर्शन या प्रतिमानांच्या पायऱ्यांमध्ये दिलेलं असतं. उदाहरणार्थ पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान यानुसार जर शिक्षक शिकवत असतील, तर त्यामध्ये शिक्षकांनी प्रश्नांना प्रतिक्रिया देताना फक्त होय किंवा नाही एवढंच त्यांनी प्रतिक्रिया द्यायची असते. तर कोणत्या प्रतिमानामध्ये शिक्षक कोणती प्रतिक्रिया देतील, तर हे प्रतिमानांमध्ये निश्चित ठरलेलं असतं. तर ज्ञान प्रतिक्रियाकरण जे प्रतिमान आहे, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी बरोबर जर उत्तरं दिलेले असतील, तर त्याचा स्वीकार करायचा, त्याला शाबासकी द्यायचं हे काम असेल. तर सर्जनात्मक जे प्रतिमान आहेत, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं जे उत्तर आहे, तर ते चूक किंवा बरोबर असं आपल्याला ठरवता येत नाही, कारण आपल्याला त्याच्यामध्ये सर्जनशीलता विकसित करायची आहे. सर्जनशीलता एकदम चूक किंवा एकदम बरोबर असू शकत नाही. तर त्यानुसार आपल्याला प्रतिक्रिया या द्यायच्या असतात आणि म्हणून की प्रतिमान कोणता आहे आणि त्यामध्ये प्रतिक्रिया कशा स्वरूपामध्ये द्यायच्या, तर हे प्रतिमानांमध्ये ठरलेलं असतं. त्यानंतर आहे सामाजिक व्यवस्था. तर वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतात, विद्यार्थी शिकत असतात आणि हे जे शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया आहे, शिक्षक विद्यार्थीची जी भूमिका आहे, त्यांच्यातले जे परस्पर संबंध, आंतरक्रिया, तर याचं स्वरूप कसं असलं पाहिजे, तर हे सुद्धा प्रतिमानानुसार ठरत असतं. तर काही प्रतिमानांमध्ये शिक्षक हा फक्त मार्गदर्शक असतो, तर काही प्रतिमानांमध्ये विद्यार्थ्याचं ऐकून घेणं ही त्याची भूमिका असते. काही वेळा न्यायतत्व प्रतिमानासारख्या प्रतिमानामध्ये एक विरोधी भूमिका घेणं ही शिक्षकाची भूमिका असते. तर प्रतिमानानुसार शिक्षकाच्या भूमिका बदलत जातात, शिक्षक आणि विद्यार्थी आंतरक्रिया बदलत जातात. तर या आंतरक्रिया कशा असतील, केव्हा शिक्षकाने पुढाकार घ्यायचा, केव्हा विद्यार्थ्यांना पुढाकार घेऊ द्यायचा, केव्हा विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य द्यायचं, केव्हा विद्यार्थ्यांवर जबाबदारी टाकायची, तर ही सर्व सामाजिक व्यवस्था ही प्रतिमानानुसार ठरलेली असते. त्यानंतरची पायरी आहे, त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे सहाय्यभूत व्यवस्था. तर प्रत्येक प्रतिमान वापरत असताना त्या प्रतिमानामध्ये शिक्षकाला कोणतं साहित्य लागणार आहे, कोणतं दृकश्राव्य साधन लागणार आहे, कोणतं अध्यापन पूरक साहित्य लागणार आहे, पुस्तकं लागणार आहे, संदर्भ ग्रंथ लागणार आहे, प्रयोगशाळा लागणार आहे, वस्तू संग्रहालय लागणार आहे. तर नेमकं काय साहित्य त्या प्रतिमानासाठी आवश्यक आहे, तर ते प्रतिमानामध्ये निश्चितपणे दिलेलं असतं. काही प्रतिमानं ही वर्गात वापरायची असतात, तर काही वर्गाबाहेर जाऊन वापरायची असतात. काही प्रतिमानांमध्ये
प्रतिमानामध्ये स्थळांना भेट द्यायची असते, तर नेमकी सहाय्यभूत व्यवस्था काय आहे, तर हे प्रतिमानामध्ये ठरवलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कोणत्या आशयासाठी हे प्रतिमान वापरायचं आहे, तर तो उद्देश बिंदू निश्चित असतो. म्हणजे प्रतिमान हे अध्यापनाच्या उद्दिष्टावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ संकल्पना प्राप्त करणं हा जर हेतू असेल तर संकल्पना प्राप्ती प्रतिमान वापरलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवणं हा जर हेतू असेल तर पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान वापरलं पाहिजे. कमी वेळात अधिक माहिती द्यायची असेल तर अग्रज संघटक प्रतिमान वापरलं पाहिजे. म्हणजे अध्यापनाचा हेतू कोणता आहे, उद्दिष्ट कोणता आहे, तर त्यानुसार प्रतिमान वापरलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण प्रतिमानाचे घटक कोणते आहेत, याला तत्व असंही म्हटलं जातं, तर हे आपण अभ्यासले. तर या प्रतिमानाची संकल्पना समजून घेत असताना आपल्याला डॉक्टर पिंगला धांडे यांचं गणित आशययुक्त अध्यापन पद्धती, तसंच डॉक्टर मबा कुंडले यांचं अध्यापनशास्त्र आणि पद्धती ही पुस्तकं उपयुक्त झाली. तसंच अध्यापनाची प्रतिमानं डॉक्टर वासंती फडके, तर या संदर्भ ग्रंथांचा वापर करून आपण अध्यापनाची प्रतिमानं ही संकल्पना समजून घेतली.